कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सांग, काय चाललंय तुझ्या मनात? बोल माझ्याशी, बोल बोल, जे काय मनात आहे ते बोल, मोकळा हो। अगं नाही, खरंच मी आत्ता कुठलाच विचार करत नव्हतो। मी खुश आहे। कळलं ना खरं काय होतं ते कळलं। आता काय खरंच खुश आहे बघ, मी हसतोय। नको ना खोटं बोलूस माझ्याशी, मला माहिती आहे तू ठीक नाहीयेस आणि मला वाटते तुझी काळजी। खुश असल्याचं नाटक करतोयस ना? खरंच आहेस खुश तू? हे काय अस्मीची आठवण असूनही तुला त्रास देतेय ना? यातून बाहेर पडायचंय तुला। एक दिवस येईलच जेव्हा तू या सगळ्यातून बाहेर पडशील, मी सांगते तुला। आपण करूया ते शक्य, मी आहे ना? यापुढे नाही त्रास होणार तुला। सारंग विसरेल अस्मी, पण मी विसरू द्यायला हवं ना। सावली, ये तू। थांब जरा। आज जगन्नाथ समोर छान बोललीस तू, आवडलं मला। मला माहित नव्हतं तू एवढी छान ऍक्टिंग करू शकतेस। तुला काय वाटलं, मला ते सगळं खरं वाटलं? मला माहिती होतं ग ते सगळं नाटक आहे तुमचं, कारण मला माहिती आहे जगन्नाथ कुठल्याही थराला जाऊ शकतो, कारण या आधी सुद्धा तो माझ्याबरोबर आणि सारंग बरोबर खूप घाण खेळ खेळलाय। यापुढेही तो तेच करू शकतो। आता हेच बघ ना, तुला या घरात एक विश्वासू सोजवळ सून म्हणून त्यांनी प्लांट केलंय। हे काय कळत नाहीये मला? हा प्लॅन आहे तुमचा, माझ्या मेंदळे कुटुंबाला उद्ध्वस्त करायचा प्लॅन, पण मी तो कधीच यशस्वी होऊ देणार नाही। आणि म्हणून माझ्या सारंग पासून लांब राहायचं, हा? कळलं का? निघ आता। Sorry. It's okay. All the best for your performance. Thank you. Most welcome. अगं काय चाललंय तुझं? हो मम्मा, मी रियाज करत होते। रियाज करत होतीस? हा रियाज होता? कुणाला मूर्ख बनवतेस? तारा, अगं इथं माझी झोप उडालीये, माझी तहान भूक सगळं संपलंय आणि तुला अशा परिस्थितीतही तुझ्या चेहऱ्यावर हसू कसं येतं ग? मम्मा, आपण काही करू शकतो का त्याचं? हा,
त्या जगन्नाथने मेहेंदळे कुटुंबाला पण नाही सोडलंय. मग आपण वझे आहोत. वझे. आणि मी भैरवी वझे. हे माझं साम्राज्य आहे. मी माझ्या कष्टाने, माझ्या हिमतीने, माझ्या कर्तृत्वाने उभं केलंय. अगं तारा, तुला माहिती सुद्धा नाहीये ग. हे सगळं उभं करताना तारा, तुला कल्पना सुद्धा नाहीये ग. कुठल्या कुठल्या गोष्टीचं बलिदान दिलं. साम दाम दंड भेद सगळं सगळं वापरलंय मी. सगळं सगळं वापरून आज इथवर आलीये. जोवर या नभात चंद्र सूर्य राहतील ना तारा, तोवर या वझे घराण्याचं नाव राहील. आणि ते तुला पुढे न्यायचंय. कोण कुठला जगन्नाथ येतो आणि मला धमकावून जातो. मला नाही रे जगन्नाथ, नाही. इतकं सोपं नाहीये ते. इतकं सोपं नाहीये. तिलोत्तमा, हे बघ, तुम्हाला मान्य आहे की सारंगच्या बाबतीत जे काही झालं त्यामुळे तू अपसेट आहेस. पण प्लीज त्याचा राग सावलीवर काढू नकोस. तिचा काही दोष नाहीये यामध्ये. आणि जेवढा मी तुला ओळखतो तिलोत्तमा, तुलाही माणसांची चांगलीच पारख आहे. तू फक्त एकदा सावलीवर विश्वास ठेवून बघ. माझी खात्री आहे सावली तुझा विश्वास सार्थ ठरवेल. जगन्नाथनी जे काय केलं ते सूडबुद्धीनं केलं, पण त्यातही एक गोष्ट मात्र सत्य बोलला जगन्नाथ. सावली सारंगच्या उत्कर्षाला कारणीभूत ठरणार याची मला पूर्ण खात्री आहे. तुझ्या घरात परीस आलाय, परीस, ज्याच्या स्पर्शानं दगडाचं सुद्धा सोनं होतं. तुझ्या मुलाच्या आयुष्यात येऊन सावली खरंच त्याच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहणार आहे. त्याच्यावर येणारं प्रत्येक संकट आधी ती अंगावर घेणार आहे. हो, खरंच वाटतं तुम्हाला असं? माझा नाहीये विश्वास जगन्नाथवर सुद्धा आणि या पोरीवर सुद्धा. आणि हे त्यांचं खोटं नाटक आज न उद्या नक्की उघडकीस येईल. तेव्हा तुमचा माझ्यावर विश्वास बसेल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.